स्वाती, तुझ्यामुळेच करतो आम्ही आई. पाणी टाकलं की वाटतं जास्त पितो माणूस. आपण इमानदारीने सांगतो इतके तर तुला वाईट वाटतं. असंही तुला वाटतं की जास्त पितो. आणखी तुला कशाला त्रास द्यायचा आणि वाटू द्यायचं की जास्त पितो? पाणी टाकलं तर दारू जास्त पाहणारा तुझ्यासारखा घाबरतो. दारूचं म्हणतो का पाणी? मग कशाला टाकायचं पाणी? एकत्र आले की एक होऊन जातात दोन्ही. मग कशाला टाकायचं पाणी? म्हणून आम्ही तुझ्या समाधानासाठी बोट झटकतो ग्लासावर. तुला वाटलं नाही पाहिजे की आम्ही कोरी पितो म्हणून लहान राहतो पॅक. तू समाधानी असलीस की आमचं समाधान होतं. तू माझी आई आहेस ना, तुला नाराज करू शकत नाही. हो की नाही बाबा? मी सांगते बरोबर सांगते आहे ना? पाहणारा समजतो का पाणी पितो आपण? दारू समजतो तो. त्याला कुठे कळतं की किती मोठा औषध आहे दारू? आणि आपण दारू काही लोकांसाठी पित नाही बाबा. लोक म्हणतील तर कमी आणि जास्त. आपण आपल्या समाधानासाठी पितो. आपलं झालं पाहिजे समाधान. लोकांचं तर बोलणं कामाचं आहे. गाढवावर बसलो तरी बोलतात आणि खाली चाललो तरी बोलतात. सुनंदा परमार. लोक आहेत का? आई बोलतीये तुझी. आणि काय खायचं प्यायचं ते पी. रक्त तर पितेच, दारूही पी आणि आईलाही खा मटणाबरोबर. तुला तर गाढवावरच बसवलं पाहिजे आणि तोंडही काळं केलं पाहिजे, काळतोंडी. बापही तसाच तुझा. माझ्या समाधानासाठी करतेस तर मग लग्न कर. तुझ्यापेक्षा लहान मुलीचं लग्न झालं आणि बसलीयस तू इथे हा मूर्ख तो मूर्ख म्हणायला. व्यवहार ज्ञानच नाही तुला. 5 वर्ष झाली येत होता तो. मुलींनी काय काय करून घेतलं आणि तुला एक मुलगाही पटवता आला नाही. स्वाती, तू काय चकणा आहेस का की खाऊ तुला मटणाबरोबर आणि दारूबरोबर? बाबा शेंगदाणे आणणार का? चिवडा आहे काय खायचा आपण? काजूचा चिवडा आणायला लावशील भाऊ?